Good morning, students. Now we will see the next activity from Science 2, and that is the flow of energy in ecosystem. Flow of energy in ecosystem. In this, we are going to study what is meant by food chain. Food chain काय आहे त्याचा स्टडी होईल. What is food chain? The different what is meant by ecosystem. Ecosystem म्हणजे काय असतं तर जिथे लिव्हिंग थिंग्स काय करणार आहेत, जे काही नॉन लिव्हिंग आणखीन लिव्हिंग म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक हे जे इलेमेंट्स आहेत बायोस्फिअर मध्ये त्यांच्यामध्ये होणारं इंटर रिॲक्शन आणि त्याच्यामुळं म्हणजे लिव्हिंग थिंग्स जे आहेत ते लिव्हिंग थिंग्स आपल्याला कुठे कुठे प्रेझेंट आहेत तर एअरमध्ये आहेत, वॉटरमध्ये आहेत, ऑन लँड आहेत. मग जिथे जिथे त्यांना आणि ते राहत असताना काय करतात अबायोटिक फॅक्टर्सचा यूज करतात त्यांच्या सर्वायवलसाठी आणि ते जगतात. मग याच्यामध्ये इकोसिस्टीम, आता इकोसिस्टीम जी आहे त्या इकोसिस्टीमचे टाइप्स आहेत. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मग जिथे जिथे लिव्हिंग थिंग्स राहतायत अर्थवरती तो भाग काय म्हणून ओळखला जाणार आहे इकोसिस्टीम. मग पॉन्ड इकोसिस्टीम, पॉन्ड म्हणजे पाण्याचं तळं असेल, डक्क असेल, त्याच्यामध्ये सुद्धा काही ॲनिमल्स ॲक्वॅटिक प्लांट्स सर्वाईव्ह होत असतात. मग ते एक इकोसिस्टीम होणार आहे. एक मोठं ट्री असेल तर त्या ट्रीवरती भरपूर बर्ड्स तिथं त्यांचं हॅबिटॅट असणार आहे. मग ते एक इकोसिस्टीम होणार आहे. फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे. डेझर्ट असेल तर तिथे सुद्धा एक इकोसिस्टीम म्हणजे टेरिस्ट्रियल इकोसिस्टीम जी लँडवरती असणार आहे. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम जी वॉटरमध्ये असणार आहे आणि एरियल इकोसिस्टीम ही एअरमध्ये असणार आहे. म्हणजे जिथे जिथे लिव्हिंग थिंग्स सर्वाईव्ह होणार आहेत तिथं सर्वाईव्ह होत असताना ते काय करणार आहेत, जे काही बायोस्फिअरमध्ये प्रेझेंट असलेले इलेमेंट्स अबायोटिक फॅक्टर्स, बायोटिक फॅक्टर्स यांचा यूज त्यांच्या सर्वायवलसाठी प्रत्येक ऑर्गॅनिझम करणार आहे. त्याला म्हटलेलं आहे इकोसिस्टीम. आता याच्यामध्ये आता इकोसिस्टीम मध्ये एनर्जीचा फ्लो. आता पहिल्यांदा एव्हरी लिव्हिंग थिंग गेट एनर्जी फ्रॉम सन. सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. सन हा काय आहे, सगळ्यात मोठा स्रोत आहे एनर्जीचा आणि सन पासून एनर्जी सगळ्या लिव्हिंग थिंग्सला मिळणार आहे. मग आता याच्यामध्ये एनर्जी फ्लो जो आहे तो एनर्जी फ्लो हा सन पासून ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कडे येणार आहेत. मग पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोण आहेत की सन पासून एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहेत आणि ते आहेत प्रोड्युसर्स. ते काय आहेत, प्रोड्युसर्स. आता सगळे लिव्हिंग थिंग्स जे आहेत ते आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रियंट्स. त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, न्यूट्रिशनचा मोड कोणता आहे त्याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलंय. ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक. मग ऑटोट्रॉपिक म्हणजे दे प्रोड्यूस देअर फूड ऑन देअर ओन, त्यांना म्हटलेलं आहे ऑटोट्रॉपिक. मग प्लांट्स काय आहेत, दे आर ऑटोट्रॉपिक. आणखीन दे आर टर्म्ड ॲज प्रोड्युसर्स, त्यांना काय म्हणायचं आहे, प्रोड्युसर्स. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट दे प्रिपेअर देअर फूड in the process of photosynthesis, and this food is they use for themselves, and this food is also used by other living organisms. animals असणार आहेत त्याच्यावरती डिपेंडंट. मग मोड ऑफ न्यूट्रिशन वरून क्लासिफिकेशन ऑर्गॅनिझम्सचं कसं झालेलं आहे, प्रोड्युसर्स, त्याच्यानंतर कन्झ्युमर्स आणि सॅप्रोट्रॉप्स म्हणजे सॅप्रोफाइट्स आणि नंतरचं आहे डिकम्पोजर्स. असे 4 यांच्यामध्ये काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन झालेलं आहे. मग प्रोड्युसर्स यांनाच काय म्हटलेलं आहे, प्रायमरी कन्झ्युमर्स. आणि ते सगळे प्रोड्युसर्स म्हणजे काय असणार आहेत तर ते फूड प्रिपेअर करणार आहेत. आणि कोणतीही फूड चेन, तुम्हाला इथे एक फूड चेन दिसते, त्या फूड चेन मध्ये पहिला जो असतो तो कोण असतो, प्रोड्युसर असतो. मग फूड चेन मध्ये हे काय आहेत, स्टेप्स आहेत, लेवल्स आहेत वेगवेगळ्या. मग ट्रॉपिक लेवल्स त्यांना म्हटलेलं आहे. मग इथं प्रोड्युसर्स आहेत, दे प्रोड्यूस द फूड फ्रॉम सन, म्हणून इथं सन दाखवलेलं आहे. एअर, वॉटर हे मिळणार आहे. आणखीन हे फूड काय करणार आहे, प्लांट्स फूड तयार करणार आहेत. प्लांट्स वरती डिपेंडंट असलेले इन्सेक्ट वरती डिपेंडंट असलेले
त्यांच्या पुढच्या लेवलमध्ये असणार आहेत फ्रॉग. फ्रॉग वरती डिपेंडंट असलेले म्हणजे फ्रॉग हा प्रे असलेले स्नेक, आणि स्नेक वरती स्नेक हा प्रे असलेले काय आहे तिथं ईगल दाखवलेलं आहे. आता त्याच्यानंतर आता ह्या कोणत्याही स्टेपमध्ये समजा एखादा या स्टेपमध्ये हा इन्सेक्ट ग्रासअपर जर डाय झाला, मेला, तर काय होणार आहे त्याच्यावरती डिकम्पोजर्स जे आहेत ते डिकम्पोजर्स ऍक्ट होणार आहेत, ते डिकम्पोज करणार आहेत आणि त्याच्या बॉडीमध्ये असलेले जे काही कंपाऊंड्स आहेत त्यांचं डिकम्पोजिशन होऊन सिम्पलर फॉर्म मध्ये कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा सॉइल मध्ये रिलीज करायचं काम कोण करणार आहेत डिकम्पोजर्स. मग डिकम्पोजर्स हे शेवटच्या फूड चेनच्या शेवटी येत नाहीत, तर इंटरमिडिएट कुठल्याही स्टेपला ते इंट्रोड्यूस होऊ शकणार आहेत. मग जी काही फूड चेन आहे त्या फूड चेन ही कंटिन्युअस आणि इंटरॅक्शन बिटवीन कोणाच्या मध्ये इंटरॅक्शन आहे प्रोड्युसर्स यांना म्हटलेलं आहे काय तर कन्झ्युमर्स, आणखीन सॅप्रोफाइट्स जे मेलेल्या जनावरांवरती राहतात किंवा ते त्यांचं डिकम्पोजिशन त्यांना सॅप्रोफाइट्स म्हटलेलं आहे. मग अशा सिक्वेन्सला द इंटरॅक्शन बिटवीन द प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स, सॅप्रोट्रोप्स आणि त्यांच्या सिक्वेन्सला काय म्हटलेलं आहे डेफिनाइट सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज फूड चेन. त्याला काय म्हटलेलं आहे फूड चेन. मग फूड चेन मध्ये 4 किंवा 5 लिंक्स असणार आहेत. ही एक लिंक, दुसरी, तिसरी, चौथी. मग फूड चेन कन्सिस्ट ऑफ 4 to 5 लिंक्स, त्याच्यामध्ये लिंक असणार आहेत. आता ही एक चेन झाली, पण त्याच्यानंतर काही वेळेला काय होणार आहेत डायरेक्ट अनेक अजूनही कसे असणार आहेत फूड वेब फॉर्म होणार आहे. म्हणजे काय होणार आहे या हे जे डिफरंट लेवलला असलेले ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते काय करणार आहेत आता ही फूड चेन जी आहे ती 4 to 5 लिंक्स त्याच्यामध्ये असणार आहेत आणि असे इकोसिस्टीम मध्ये मेनी फूड चेन्स असणार आहेत. देर आर मेनी फूड चेन्स इन इकोसिस्टीम मध्ये भरपूर फूड चेन्स प्रेझेंट असणार आहेत. आणखीन त्यांचं जर इंटरकनेक्शन बघितलं आपण तर ते आपल्याला एका वेब सारखं दिसणार आहे, जाळ्यासारखं दिसणार आहे आणि त्याला म्हटलेलं आहे फूड वेब. म्हणजेच अन इकोसिस्टीम कन्सिस्ट ऑफ मेनी फूड चेन्स that are that are interconnected at various levels. They are interconnected at various level. आणि त्यांच्यामुळं जो काही वेब फॉर्म होणार आहे त्याला काय म्हटलेलं आहे फूड वेब. म्हणजे फूड वेब हे काय आहे तर फूड वेब इज interconnections of food chains in an ecosystem. आणि an organism, आता एक ऑर्गॅनिझम जो आहे इट इज प्रे फॉर मेनी अदर ऑर्गॅनिझम्स. आपण हा इन्सेक्ट घेतला तर तो फक्त फ्रॉगचा प्रे नाही तर तो कुणाचा होणार आहे बर्ड्स असतील व्हेरियस, मग स्पॅरो असेल, त्याच्यानंतर व्हेरियस बर्ड्स पण त्याचं काय बर्ड्सचा पण हा इन्सेक्ट काय असणार आहे प्रे असणार आहे. मग इथं तुम्ही बर्ड ड्रॉ केला तर बर्ड वरती स्नेक, बर्ड वरती फीड होणारा स्नेक असणार आहे. म्हणजेच या चेन काय होणार आहेत ही लिंक जी आहे ती अजून एक वेब इथं फूड चेन फॉर्म होणार आहे आणि असं एक इंट्रिकेट वेब फॉर्म होणार आहे. इंट्रिकेट वेब फॉर्म होणार आहे आणि त्या इंटिग्रेट वेबला काय म्हटलेलं आहे फूड वेब म्हटलेलं आहे. आता फूड वेब मध्ये किंवा फूड चेन मध्ये हे जे आहेत ह्यांना काय म्हटलेलं आहे ट्रॉपिक लेवल म्हटलेलं आहे. ज्या वेगवेगळ्या लिंक्स आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे ट्रॉपिक लेवल्स. आता त्या कोणत्या कोणत्या ट्रॉपिक लेवल्स आहेत ते आपण बघूया. ट्रॉपिक लेवल म्हणजे each level of food chain is called as tropic level. आता इथं ह्या एक्झाम्पल मध्ये बघा फूड वरती म्हणजे प्लांट्स वरती डिपेंडंट आहे इन्सेक्ट, म्हणजे ही एक ट्रॉपिक लेवल झाली. इन्सेक्ट वरती डिपेंडंट आहे फ्रॉग, ही दुसरी ट्रॉपिक लेवल झाली. त्याच्यानंतर फ्रॉग वरती डिपेंडंट आहे स्नेक, ही तिसरी ट्रॉपिक लेवल झाली. आणि स्नेक वरती डिपेंडंट हा अपेक्स सर्वात वरचा आणि त्याला काय म्हटलेलं आहे 4th ट्रॉपिक लेवल. आता जे फूड्स आता न्यूट्रिशन जसं ऑर्गॅनिझमचं न्यूट्रिशन आहे तसंच काय झालेलं आहे जे कन्झ्युमर्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. कन्झ्युमर्स पहिले जे आहेत प्लांट हे काय आहेत प्रोड्युसर आहेत. प्लांट्स हे कोण आहेत प्रोड्युसर आहेत आणि प्लांट्स वरती डिपेंडंट असलेले कोण कोण असं
मग जे प्लांट वरती डायरेक्ट डिपेंडंट आहेत, डायरेक्टली दे फीड ऑन ऑटोट्रॉप्स, त्यांना काय म्हटलेलं आहे, प्रायमरी कन्झ्युमर्स. आता त्याच्यानंतर त्यांनाच हर्बीवोर्स असं म्हटलंय. त्याच्यानंतर काही ॲनिमल्स हे कुणाला कन्झ्युम करणार आहेत, हर्बीवोर्स ॲज देअर फूड. म्हणजे हर्बीवोर्स म्हणजे हर्बीवोरस ॲनिमल्स जे आहेत ते त्यांचं फूड होऊ शकतं, त्यांना म्हटलेलं आहे सेकंडरी कन्झ्युमर्स. त्याच्यानंतरचा टाईप आहे एपेक्स कन्झ्युमर किंवा टॉप कन्झ्युमर्स किंवा एपेक्स, त्यांनाच काय म्हटलंय, कॉर्निवोरस. मग टायगर, लायन हे जे आहेत हे कसे आहेत, टॉप किंवा एपेक्स कन्झ्युमर्स आहेत. ते हर्बीवोरस वरती डिपेंडंट असणार आहेत, त्याचबरोबर ते कॉर्निवोरस वरती पण त्यांचं फूड हे हर्बीवोरस. आणि जे ॲनिमल्स हर्बीवोर्स वरती डिपेंडंट आहेत त्यांना काय म्हटले, कार्निवोर्स. आणि एपेक्स कॉर्निवोर्स जे असतात किंवा एपेक्स कन्झ्युमर्स जे असतात ते हर्बीवोरस आणि कॉर्निवोरस या दोघांवरती फूडसाठी डिपेंडंट असतात. आणि त्याच्यानंतर आणखीन एक टाईप आहे ओमनिवोरस. ओमनिवोरस म्हणजे मिक्स्ड कन्झ्युमर्स, त्याच्यामध्ये ह्युमन बिईंग येणार आहे, बियर येणार आहे. ते हर्बीवोर वरती पण फीड करत असतात, हर्बीवोरस पण आहेत. आणि ते काय आहेत, हर्बीवोरस पण आहेत म्हणजे ते डायरेक्ट प्लांट पासून फूड मिळवतात, किंवा ते कॉर्निवोरस म्हणजे ॲनिमल्स पासून पण ते फूड मिळवतात. म्हणून जे फूड त्यांचं न्यूट्रिशन कसं आहे ॲनिमल्सचं, त्याच्यावरून त्यांचे क्लासिफिकेशन झालेलं आहे, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर्स, एपेक्स कन्झ्युमर. आता एपेक्स कन्झ्युमर असतो त्याला कोणी फीड करायला जात नाही. मग नो अदर ॲनिमल फीड ऑन टॉप कन्झ्युमर्स. टॉप कन्झ्युमर्स जे असतात त्याच्यावरती कोणताही या त्याच्या खालच्या लेवलमध्ये असलेले ॲनिमल्स त्याला फीड करत नाहीत. आता हे झालं तुम्हाला टाइप्स, न्यूट्रिशनच्या टाइप्स वरून क्लासिफिकेशन ॲनिमल्सचं. आता त्याच्यानंतर ट्रॉपिक लेवल. आता जी काही ट्रॉपिक लेवल कशाला म्हटलेलं आहे, द ईच लेवल इन फूड चेन इज कॉल्ड ॲज ट्रॉपिक लेवल. आता ईच लेवल फूड चेन मधली प्रत्येक लेवल जी आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रॉपिक लेवल. आता ट्रॉपिक लेवल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट्स फूड इन द चेन. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय आहे, तर त्या लेवलमध्ये तो ऑर्गॅनिझम काय मिळवणार आहे, स्वतःला फूड मिळवणार आहे, त्या चेन मध्ये स्वतःला फूड मिळवणार आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रॉपिक लेवल. आता इथं इथं तुम्हाला काय दाखवलेलं आहे, ट्रॉपिक लेवल आहे. त्या ट्रॉपिक लेवल मधला पहिली लेवल जी असते ती कुणाची असते, प्रोड्युसर. जे पहिले असतात ते प्रोड्युसर, आणि प्रोड्युसर वरती डिपेंडंट असतात, ती आहे ट्रॉपिक लेवल फर्स्ट. ती आहे ट्रॉपिक लेवल फर्स्ट. आणि त्याच्यामध्ये हर्बीवोर्स येतात. त्याच्यानंतर हर्बीवोरस वरती डिपेंडंट असलेले जे आहेत कॉर्निवोरस, ती ट्रॉपिक लेवल काय येणार आहे, सेकंड ट्रॉपिक लेवल. आणखीन कॉर्निवोरस वरती डिपेंडंट असलेले ओमनिवोरस हे काय असणार आहे, थर्ड ट्रॉपिक लेवल. म्हणजे ट्रॉपिक लेवल जी आहे त्या ट्रॉपिक लेवलमध्ये तो ऑर्गॅनिझम स्वतःला फूड मिळवणार आहे. म्हणून आता ट्रॉपिक लेवल्स मध्ये कोणते कोणते येणार आहेत, फर्स्ट ट्रॉपिक लेवल. फर्स्ट ट्रॉपिक लेवल मध्ये कोणते ॲनिमल्स असणार आहेत, ते द ॲनिमल्स विच फीड ऑन प्लांट्स. ती जी लेवल असणार आहे त्याला म्हटलंय फर्स्ट ट्रॉपिक लेवल. त्याच्यानंतर ॲनिमल्स विच फीड ऑन हर्बीवोरस कन्झ्युमर्स, त्यांना म्हटलेलं आहे सेकंड ट्रॉपिक लेवल. आणखीन त्याच्या पुढची जे ऑर्गॅनिझम्स कॉर्निवोरस वर किंवा हर्बीवोरस वरती आपलं फूड मिळवणार आहेत त्यांना म्हटलेलं आहे थर्ड ट्रॉपिक लेवल. हे झालं ट्रॉपिक लेवलसाठी. याला ह्या डायग्रामला म्हणायचं आहे पिरॅमिड. त्या पिरॅमिडचा बेस हा काय आहे, ऑल प्रोड्युसर्स इन द इकोसिस्टीम. आणि प्रोड्युसर्स मध्ये कोण येत असतात, प्लांट्स. त्याच्यानंतर हर्बीवोरस, त्याच्यानंतरची लेवल आहे कॉर्निवोरस, आणि टॉप मोस्ट थर्ड जी आहे ती काय आहे, ओमनिवोरस. आता इथं ही जी ट्रॉपिक लेवल आहे, पहिल्यांदा या प्रोड्युसर्सला एनर्जी कुणापासून मिळणार आहे, सन पासून मिळणार आहे. मग एनर्जी प्लांट्स काय करणार आहेत, त्यांच्या स्वतःसाठी ती एनर्जी यूज करणार आहेत, आणि त्याच्यातली काही टक्के ती पुढच्या स्टेपला मिळणार आहे. म्हणजे ते स्वतःसाठी वापरून त्यातली थोडी एनर्जी पुढच्या ट्रॉपिक लेवलला ट्रान्सफर करणार आहेत. पुन्हा आता या फर्स्ट ट्रॉपिक लेवल मधले ऑर्गॅनिझम्स मिळालेली एनर्जी त्यातली थोडी स्वतःला वापरणार आहेत आणि थोडी पुढच्या ट्रॉपिक लेवलला ट्रान्सफर करणार आहेत. आणि त्याचबरोबर हे कॉर्निवोरस सुद्धा त्यांना मिळालेली एनर्जीचा थोडी एनर्जी ते पुढच्या ट्रॉपिक लेवलला ट्रान्सफर करणार आहेत. म्हणजे जसजसं ट्रॉपिक लेवल्स इन्क्रीज होत जाणार आहेत तशी एनर्जी लेवल जी आहे नेक्स्ट ऑर्गॅनिझमला मिळणारी एनर्जी ही काय होत जाणार आहे,
डिक्रीज होत जाणार आहे. मग तसा एनर्जी पिरॅमिड आपल्याला बघायचा आहे, एनर्जी पिरॅमिड किंवा फ्लो ऑफ एनर्जी. आता एनर्जी पिरॅमिड याच्यामध्ये इथं तुम्हाला एनर्जी ही कुणापासून ट्रान्सफर होणार आहे, प्रोड्युसर पासून ट्रान्सफर होणार आहे. एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम प्रोड्युसर्स टू कन्झ्युमर्स. आणि ती ट्रान्सफर होत असताना एनर्जी काय होत जाणार आहे, द क्वांटिटी ऑफ एनर्जी ऍट ईच लेवल गोज ऑन डिक्रीजिंग. एनर्जी जी आहे ती प्रत्येक लेवलला, ट्रॉपिक लेवलला कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे जेवढी एनर्जी सन पासून प्लांट्सने ऍब्सॉर्ब केली तेवढी एनर्जी इथं जाणार नाही. त्याच्यात 10% जेवढी काही एनर्जी मिळाली त्याच्यातली 10% पुढच्या ट्रॉपिक लेवलला जाणार आहे. आता यांना जेवढी एनर्जी मिळाली त्याच्यातली 10% पुढे जाणार आहे. म्हणजेच जसजसं ट्रॉपिक लेवल इन्क्रीज होत जाणार आहे तसं फ्लो ऑफ एनर्जी काय होणार आहे किंवा क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग. क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग. आता त्याच्यानंतर एवढं तुम्हाला लक्षात आलेलं आहे. म्हणजे हायेस्ट एनर्जी कुणाकडे असणार आहे, प्रोड्युसरकडे असणार आहे. आणि जे कॉर्निवरस आहेत टॉप लेवलचे, थर्ड ट्रॉपिक लेवल, त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये एनर्जी ही काय असणार आहे, त्याच्या आधीच्या ट्रॉपिक लेवल्स पेक्षा सर्वात कमी असणार आहे. आता एनर्जी आपल्याला कुणापासून मिळते, तर वी गेट एनर्जी फ्रॉम सन. एनर्जी जी आहे ती, त्याचा फ्लो ऑफ एनर्जी ही कुठून असते, तर प्रोड्युसर्स, त्याच्यानंतर प्रायमरी कन्झ्युमर्स, त्याच्यानंतर कॉर्निवरस आणि नंतर अपेक्स कॉर्निवोर्स असा फ्लो ऑफ एनर्जी असणार आहे. मग एपेक्स कॉर्निवोर्स किंवा कोणत्याही स्टेपला एखादा ॲनिमल डाय झाला तर तिथं त्यांच्यावरती काय काम कोण येणार आहे, त्यांच्या डेथ बॉडीवरती डिकम्पोजिशन करणारे कोण असणार आहेत, तर डिकम्पोजर्स असणार आहेत. आणि ते डिकम्पोजर्स म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, फंगस आहेत, ते काय करणार आहेत, त्या बॉडीचं रिमेन्स ऑफ ॲनिमल्स त्यांचं काय करणार आहेत, प्लांट्स असतील ॲनिमल्स असतील त्या रिमेन्सचं डिकम्पोजिशन करणार आहेत. आणि त्याचं जो काही कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहेत, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आहेत, त्यांचं कन्व्हर्शन सिंपल कार्बन कंपाऊंड्स मध्ये केल्यानंतर ते कशामध्ये मिक्स होणार आहेत, सिंपल कार्बन कंपाऊंड्स, तर वॉटर, एअर आणि सॉइल मध्ये ते मिक्स केले जाणार आहेत. आणि पुन्हा हे न्यूट्रिएंट्स जे आहेत ते पुन्हा प्लांट्स ऍब्सॉर्ब करणार आहेत हे न्यूट्रिएंट्स रूट्स मधून, आणि पुन्हा प्लांट्स मधून ते इकोसिस्टीम किंवा फूड चेन मध्ये एंटर होणार आहेत. म्हणजे न्यूट्रिएंट्सचा फ्लो जो असतो तो न्यूट्रिएंट सायकल हे पूर्ण होत असतं. न्यूट्रिएंट सायकल जो आहे ते काय असणार आहे, न्यूट्रिएंट हे सायकलिक मॅनरनं फ्लो होणार आहे. पण एनर्जी जी आहे ती सन पासून मिळालेली एनर्जी, ती प्लांट्स ज्या वेळेला एक एक लेवलला तिला यूज करत जातात, इथं तुम्हाला ते एनर्जी लेवलसाठी पिरॅमिड दिलेलं आहे. मग हे प्लांट्स आहेत आणि ही कुठली इकोसिस्टीम दाखवलेली आहे, एक्वॅटिक इकोसिस्टीम. मग पाण्यामध्ये जे काही प्लांट्स आहेत त्यांना म्हटलंय फायटो प्लॅंक्टॉन्स. आणि फायटो प्लॅंक्टॉन्स हे एक्वॅटिक प्लांट्स, त्यांनी जर 10,000 किलो कॅलरी एवढी एनर्जी जर घेतली तर त्याचा 10% ते पुढच्या ह्याला देणार आहेत, ट्रॉपिक लेवलला देणार आहेत. मग झू प्लॅंक्टॉन्स असणार आहेत, त्यांना किती मिळणार आहेत, याचा 10%, म्हणजे 10% फक्त पुढे जाणार आहे, बाकीचे हे सगळे एनर्जी ते यूज करणार आहेत. म्हणजे 10,000 कॅलरी, किलो कॅलरीज मधली 1000 किलो कॅलरी या ट्रॉपिक लेवलला, फर्स्ट ट्रॉपिक लेवलला मिळणार आहे. त्याच्यानंतर सेकंड ट्रॉपिक लेवलला 1000चा 10% म्हणजे 1000चा काय बघायचा आहे, 10% म्हणजे किती असणार आहे बघा, 100 येणार आहे. मग 100 किलो कॅलरी एवढी एनर्जी सेकंड ट्रॉपिक लेवलला मिळणार आहे. आणि थर्ड ट्रॉपिक लेवलला याचा 10%, 100चा 10% म्हणजे 10 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. तुम्हाला क्वेश्चन मध्ये एक ट्रॉपिक लेवल दिलेली असते आणि त्या ट्रॉपिक लेवलला जर एवढी एनर्जी मिळत असेल तर त्याच्यानंतरच्या ट्रॉपिक लेवलला किती एनर्जी मिळेल असा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे नेक्स्ट ट्रॉपिक लेवलला किती पर्सेंट एनर्जी मिळते, तर 10% एनर्जी ही ट्रान्सफर केली जात असते. म्हणजे एनर्जी ही काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. आणि त्याचा एनर्जीचा फ्लो ऑफ एनर्जी
इज युनिडायरेक्शनल. फ्लो ऑफ एनर्जी ही कशी असणार आहे? युनिडायरेक्शनल असणार आहे. ती पुन्हा बॅक सनकडे जाणार नाही, म्हणजे ती युनिडायरेक्शनल असणार आहे. युनिडायरेक्शनल म्हणजे त्याचा पाथ जो आहे तो पाथ कसा असणार आहे? इज इन वन डायरेक्शन. ते सायकलिक मॅनर मध्ये असणार नाही. जसं न्यूट्रियंटचा फ्लो हा सायकलिक होणार आहे, तसं एनर्जी, सोलार एनर्जी किंवा जी काही एनर्जी आहे इकोसिस्टीम मध्ये, त्याचा मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स आहे सन. आणि सगळ्या प्लांट्सला, ग्रीन प्लांट्स सन पासून एनर्जी मिळवणार आहेत आणि फूड तयार करणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग ती एनर्जी कुठपर्यंत जाणार आहे? डिकम्पोजर्स असतील, ती मिळालेली दिस एनर्जी इज पासेस फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द नेक्स्ट ट्रॉपिक लेवल. आता डिकम्पोजर्स जे आहेत त्यांना सुद्धा थोडी एनर्जी लागणार आहे. ती एनर्जी घेणार आहेत इन द फॉर्म ऑफ हीट. आणखीन ती थोड्या प्रमाणात त्यांच्यामधून एनर्जी ते डेसिपेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. आता हवेवर नो पार्ट ऑफ एनर्जी एव्हर रिटर्न टू सन. सन पासून जेवढी एनर्जी मिळाली आहे तेवढी एनर्जी पुन्हा सनला मिळत नाही. हेन्स द एनर्जी इज रेफर्ड ॲज वन वे ट्रान्सपोर्ट. एनर्जी कशी आहे? वन वे ट्रान्सपोर्ट किंवा एनर्जी फ्लो इज युनिडायरेक्शनल. त्याला काय म्हटलेलं आहे? युनिडायरेक्शनल. आता त्याच्यानंतर जसं आपण न्यूट्रियंटचा फ्लो बघितला, तर न्यूट्रियंटचा फ्लो हा कसा असणार आहे? सायकलिक मॅनर मध्ये असणार आहे. या कोणत्याही स्टेपला जर ते डाय झाले तर त्यांच्या म्हणजे बॉडीज ऑफ डेथ ॲनिमल्स यांचं मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोजिशन करणार आहेत. आणखी त्यांचं सिम्पलर कंपाऊंड मध्ये कन्व्हर्शन करून ते कंपाऊंड सॉइल, वॉटर आणि एअर मध्ये मिक्स केले जाणार आहेत. आणि जे काही सॉइल मध्ये न्यूट्रियंट्स आहेत, एअर मध्ये असलेले न्यूट्रियंट्स, वॉटर मध्ये असलेले हे न्यूट्रियंट सिम्पलर सबस्टन्सेस, ते पुन्हा प्लांट्स मधून त्या फूड चेन मध्ये एंटर होणार आहेत. म्हणजेच जो काही फ्लो आहे, न्यूट्रियंट्सचा फ्लो आहे, तो न्यूट्रियंट्सचा फ्लो कसा आहे? सायकलिक आहे. मग आता त्याच्यावरून तुम्हाला बायोजिओ केमिकल सायकल्स, दो एनर्जी इज इन अन इकोसिस्टम इज वन वे, द फ्लो ऑफ न्यूट्रियंट इज सायकलिक. म्हणजे एनर्जी फ्लो जो आहे तो वन वे आहे, तरी एनर्जी न्यूट्रियंट्सचा फ्लो हा कसा असणार आहे? सायकलिक असणार आहे. ऑल ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रियंट्स फॉर देअर ग्रोथ. प्रत्येकाला न्यूट्रियंट्स त्याच्या ग्रोथ साठी लागणार आहेत. आणि मग व्हेरियस कंपोनंट्स तुम्हाला या फिगर मध्ये दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये इंटररिएक्शन ऑफ हायड्रोस्फियर, ऍटमॉस्फियर, लिथोस्फियर विथ द बायोस्फियर. बायोस्फियर आहे, त्याच्यामध्ये हायड्रोस्फियर, लिथोस्फियर आणखीन ऍटमॉस्फियर यांच्यामध्ये इंटररिएक्शन होणार आहे. आता जे काही हायड्रोस्फियर, ऍटमॉस्फियर यांच्यामध्ये इंटररिएक्शन होऊन जे इथं हा एनर्जीचा फ्लो तुम्हाला काय दाखवलेला आहे? सायकलिक आहे. जे काही न्यूट्रियंट सॉइल मध्ये गेलेले आहेत ते पुन्हा कुणामधून जाणार आहेत? प्लांट्स थ्रू. हे सगळे न्यूट्रियंट्स पुन्हा फूड चेन मध्ये एंटर होणार आहेत. मग द सायकलिक फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स विदिन द इकोसिस्टम इज कॉल्ड द बायोजिओकेमिकल सायकल. आता बायोजिओकेमिकल सायकल कशाला म्हटलेलं आहे? तर जो काही सायकलिक फ्लो आहे न्यूट्रियंट्सचा विदिन अन इकोसिस्टम, इट इज कॉल्ड ॲज बायोजिओकेमिकल सायकल. आता बायोजिओकेमिकल सायकल याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत कोणते कोणते आहेत. मग कार्बन सायकल आहे, त्याचबरोबर ऑक्सिजन सायकल. त्याच्या आता न्यूट्रियंट्स नेसेसरी फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम बायोटिक टू अबायोटिक transferred from abiotic to biotic factors and biotic to abiotic factors within the ecosystem. म्हणजे जो काही न्यूट्रियंट्सचा फ्लो आहे तो अबायोटिक पासून बायोटिक म्हणजे सॉइल पासून प्लांट्स मध्ये जाणार आहेत ते न्यूट्रियंट्स. जर प्लांट्स काही कारणानं डाय झाले तर त्यांचं पुन्हा तो न्यूट्रियंट्स म्हणजे बायोटिक पासून अबायोटिक सॉइल मध्ये, वॉटर मध्ये, एअर मध्ये ते येणार आहेत. म्हणजे न्यूट्रियंट्सचा फ्लो जो आहे तो कसा असणार आहे? अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स आणि नंतर बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स असा इकोसिस्टीम मध्ये होत राहणार आहे. आणि दिस सायकल्स ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द मीडियम्स ऑफ बायोस्फियर फ्रॉम फॉर्म्ड बाय लिथोस्फियर. मग आता हे वेगवेगळ्या ठिकाणी हे चालू राहणार आहेत. वेगवेगळे बायोस्फियरचे जे मीडियम्स आहेत, ऍटमॉस्फियर आहे, लिथोस्फियर म्हणजे जे काही लँड आहे,
ऍटमॉस्फिअर ज्याच्यामध्ये एअर प्रेझेंट आहे, हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटरचं लेयर जे आहे, या सगळ्यांमध्ये बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स मधून काय होणार आहे, न्यूट्रिएंट्सचा फ्लो राहणार आहे. द रिसायकलिंग ऑफ बायोलॉजिकल, geological and chemical sources of the nutrients is in this process is a complex process and depends upon the levels of energy transferred in the ecosystem. आता त्याच्यानंतर टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल्स त्याच्यामध्ये आहे गॅशियस सायकल्स आणि सेडिमेंटरी सायकल्स. आता गॅशियस सायकल्स जे आहेत मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन सायकल, कार्बन डायऑक्साइड सायकल, वॉटर वेपर सायकल, नायट्रोजन सायकल. गॅशियस सायकल मध्ये कोण इंट्रोड्यूस होणार, कोण असणार आहेत, तर मेन अबायोटिक गॅशियस न्यूट्रियंट मटेरियल्स आणि अर्थ वरती असले, अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये असलेले मग ते कोणते आहेत, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर. आणि सेडिमेंटरी म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये असलेले, मग एक्युमुलेशन म्हणजे ज्यांचे ढीक साठणार आहेत असा द एक्युमुलेशन ऑफ मेन अबायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल्स फाउंड इन सॉइल, सेडिमेंट्स अँड सेडिमेंटरी रॉक्स एक्सेट्रा ऑफ द अर्थ. मग ह्याच्यामध्ये कोण असणार आहेत, इट इन्क्लूड सॉइल कंपोनंट्स लाईक सॉइल मध्ये प्रेझेंट असलेले आयर्न मिनरल, कॅल्शियम, फॉस्फरस जे प्लांट्सला इसेन्शियल आहेत, मॅग्नेशियम, कॅल्शियम जे काही लागणारे उपयुक्त मिनरल्स जे आहेत त्या मिनरल्स सायकल्सला काय म्हटलेलं आहे, सेडिमेंटरी सायकल्स. आणि गॅशियस न्यूट्रिएंट साठी काय म्हटलेलं आहे, गॅशियस सायकल. द गॅशियस सायकल इज अ स्पायडर सायकल, स्पीडर म्हणजे स्पीड मध्ये असणारी देन द सेडिमेंटेशन सायकल. फॉर एक्झाम्पल, इफ कार्बन डायऑक्साइड हॅज accumulated in the air in an area, it is quickly dispersed with the wind and or absorbed by plants. जो काही कार्बन डायऑक्साइड रिलीज झालेला असेल आपल्या एक्झलेशन मध्ये, ह्युमन बिंग त्यांच्या एक्झलेशन मध्ये कार्बन डायऑक्साइड ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करतात, मग तो रिलीज झालेला कार्बन डायऑक्साइड क्विकली डिस्पर्स होणार आहे, स्प्रेड होणार आहे तो हवेमध्ये, विंड मध्ये, आणि त्याचबरोबर तो प्लांट्स ऍब्सॉर्ब पण करणार आहेत. मग क्लायमॅटिक चेंजेस अँड ह्युमन ऍक्टिव्हिटीज सिरियसली अफेक्ट द स्पीड, इंटेन्सिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ दीज सायकल्स. आता जो कार्बन सायकल आहे, ऑक्सिजन सायकल आहे, जे काही गॅशियस सायकल, सेडिमेंटरी सायकल्स आहेत, याच्यावरती कोणाचे परिणाम होणार आहेत, जे काही क्लायमेट चेंज आहे, त्याच्यानंतर ह्युमन ऍक्टिव्हिटीज, ज्या काही ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ह्युमन ऍक्टिव्हिटीज म्हणजे पोल्युशन जास्त प्रमाणात करणं, मग ज्या काही डेव्हलपमेंटसाठी एन्व्हायरमेंट वरती हजार्डस्ट होणाऱ्या ज्या काही ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत या सिरियसली या सायकल्सच्या स्पीड वरती काय करणार आहेत, इफेक्ट करणार आहेत. त्यांची इंटेन्सिटी, त्याच्यानंतर त्यांचा बॅलन्स जो आहे तो बॅलन्स सुद्धा कोलॅप्स होणार आहे. हेन्स व्हेरियस अस्पेक्ट ऑफ दीज सायकल्स आर एक्सटेन्सिव्हली स्टडीड. म्हणून आता याच्यामध्ये व्हेरियस सायकल्स या स्टडी केल्या जातात. आता तुम्हाला कार्बन सायकल याच्यातलं काय आहे ते बघूयात आपण. कार्बन सायकल साठी तुम्हाला इथे फिगर दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये द सर्क्युलेशन अँड रिसायकल ऑफ कार्बन फ्रॉम atmosphere to living organisms and after their death back to the atmosphere is called a carbon cycle. कार्बन सायकल काय असणार आहे, त्याच्यामध्ये कुणाचं सायकल असणार आहे, तर कार्बनचं सायकल. मग सायकल सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ऍटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डाय झाल्यावर अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ऍटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज कार्बन सायकल. त्याला म्हटलेलं आहे कार्बन सायकल. मग अबायोटिक कार्बन ॲटम्स आर circulated and recycled into biotic form mainly through photosynthesis and respiration. फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साइड यूज केला जातो आणि लिव्हिंग प्लांट्स मध्ये काय होणार आहे, कार्बन डायऑक्साइड फोटोसिंथेसिस साठी यूज होणार आहे आणि प्लांट्सच्या रेस्पिरेशन साठी काय यूज होणार आहे, ऑक्सिजन यूज होणार आहे आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जाणार आहे. मग तो जो रेस्पिरेशन मध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साइड आहे तो प्लांट्स कशासाठी यूज करणार आहेत, फोटोसिंथेसिस साठी यूज करणार आहेत. म्हणजे प्लांट्सनं फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये जो एक्झेल केलेला कार्बन डायऑक्साइड आहे तो पुन्हा तेच प्लांट काय करणार आहे, फोटोसिंथेसिस साठी यूज करणार आहे. इथं कार्बन सायकल एक
पूर्ण होते. म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे ते एक सायकल इथं आपल्याला लक्षात येतं प्लांटमध्येच. कोणत्या दोन प्रोसेसेस आहेत? फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला रेस्पिरेशनसाठी रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजनचा इनटेक होणार आहे आणि कार्बन डायऑक्साईड इज गिव्हन आउट. मग ते प्लांट असले तरी आणि अॅनिमल्स असले तरी प्लांट फक्त फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड घेतात, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा यूज करतात. ऍटमॉस्फिअर मधल्या कार्बन डायऑक्साईड त्यांच्यामध्ये एंटर होतो स्टोमॅटल ओपनिंग मधून आणि प्लांट्स मध्ये लीफ मध्ये फूड तयार होणार आहे आणि त्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन रिलीज केला जाणार आहे. म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन रिलीज करणारे फक्त कोण आहेत? प्लांट्स आहेत. म्हणून प्लांट्सला मोर इम्पॉर्टन्स, म्हणजे त्यांचं कल्टिवेशन, त्यांचं संवर्धन हे जास्त झालं पाहिजे. त्यांच्यापासून ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन रिलीज केला जाणार आहे आणि मोर ऑक्सिजन असलेली एअर ही काय असणार आहे? प्युअर एअर असणार आहे. मग प्लांट्स convert carbon dioxide into carbohydrates by the process of photosynthesis. Similarly, they produce carbon compounds like proteins and fats too. Herbivores feed upon plants. Carnivores feed upon herbivores. In this way, biotic carbon is transported from plants to herbivore, from herbivores to carnivore, and from carnivores to apex consumers. ते सायकल तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. आता जर काही त्यांची डेथ झाली तर काय होणार आहे? ऑल टाइप्स ऑफ कन्झ्युमर्स, ते प्रत्येक कोणत्याही कन्झ्युमर्सची डेथ झाली तर त्यांच्यावरती ऍक्ट कोण करणार आहेत? दे आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स त्यांच्यावरती ऍक्ट होणार आहेत. मग डिकम्पोजर्स मध्ये कोण येतात? तर बॅक्टेरिया, फंगी हे डिकम्पोजर्स, आणि ते पुन्हा त्या बॉडी मधला, त्या मेलेल्या डेथ अॅनिमल मधला, डेथ प्लांट मधला कार्बन डायऑक्साईड पुन्हा काय करणार आहेत? ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करणार आहेत आणि तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यूज करू शकणार आहेत. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पासेस फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर. After the death of living organism, carbon goes to the atmosphere and it again take up by living organism. आता कार्बन डायऑक्साईड हा ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो. ती प्रोसेस कोणती आहे? तर ब्रीदिंग मध्ये, रेस्पिरेशन मध्ये. त्याचबरोबर एखाद्या ऑब्जेक्टचं, कोणत्याही वस्तूचं कंबशन झालं, कंबशन म्हणजे बर्निंग, ज्वलन झालं, त्या ज्वलनामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जात असतो. म्हणजे बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स असेल, वूड असेल, फॉरेस्ट फायर झाला असेल, व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज मुळे जिथं कंबशन होणार आहे तिथे कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होणार आहे. आता ऑक्सिजन इज रिलीज्ड इनटू ऍटमॉस्फिअर बाय अ बायोटिक प्रोसेस. आता ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करणारी बायोटिक प्रोसेस फक्त कोणती आहे? फोटोसिंथेसिस आणि कार्बन डायऑक्साईड थ्रू रेस्पिरेशन. आता याच्यात द इक्विलिब्रियम ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅस इन द ऍटमॉस्फिअर इज मेंटेन बाय प्लांट. प्लांट काय करणार आहेत? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड गॅस यांचं प्रमाण ऍटमॉस्फिअर मध्ये मेंटेन करण्याचं काम कोण करणार आहेत? प्लांट्स करणार आहेत. ही एक ऍक्टिव्हिटी किंवा हे कार्बन सायकल तुम्हाला बघितलं. त्याच्यामध्ये इथं कार्बन सायकलच्या रिॲक्शन्स तुम्हाला दिल्यात. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, लीफ मध्ये प्रेझेंट असेल पिगमेंट काय फॉर्म होणार आहे? फूड तयार होणार आहे, ग्लुकोज फॉर्म होणार आहे, वॉटर आणि ऑक्सिजन रिलीज होणार आहे. म्हणजे ही रिॲक्शन कोणती आहे? दिस इज अ केमिकल रिॲक्शन विच टेक्स प्लेस बिटवीन ड्युरिंग फोटोसिंथेसिस. फूड प्रिपेरेशन वेळेला ही लीफ मध्ये होणारी रिॲक्शन. त्याच्यानंतर ॲनिमल्सच्या सेल्स मध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये जे काही फूड म्हणजे कार्बोहायड्रेट हा इथं गेला त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे आणि त्या ऑक्सिडेशन मध्ये कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जी मिळवली जाणार आहे. म्हणजे फूडचं काय होणार आहे? कंबशन किंवा ऑक्सिडेशन होऊन एनर्जी मिळवली जाणार आहे आणि दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया ऑफ सेल. सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये फूडचं काय होणार आहे? डायजेस्टेड फूडचं ऑक्सिडेशन होऊन एनर्जी मिळाली जाणार आहे आणि याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो एक्झलेशन थ्रू बॉडीच्या बाहेर टाकला जातो. त्याच्यानंतर जे दोन सायकल्स कोणते आहेत? तर ऑक्सिजन सायकल
पुढचा सायकल तुम्हाला कोणता आहे? ऑक्सिजन सायकल. आता ऑक्सिजन फॉर्म्स 21%. आता ऑक्सिजन एनर्जी ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करणारी फक्त एक प्रोसेस आहे आणि तो फक्त प्लांट्स मधून तो रिलीज होतो. कोणत्या प्रोसेसमध्ये? फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये. आणि तो ऑक्सिजन प्लांट्स आणि ॲनिमल्स दोघेही रेस्पिरेशन साठी वापरणार आहेत. आणि प्लांट्स किंवा ॲनिमल्स हे जर डाय झाले तर त्यांच्यावरती डिकम्पोजर्स ऍक्ट होणार आहेत आणि त्या ऑक्सिजनचं ऍटमॉस्फिअरमध्ये किंवा सॉइल मध्ये पुन्हा तो रिलीज केला जाणार आहे. मग इथं तुम्हाला ऑक्सिजन सायकल दाखवलेलं आहे. मग आता ऑक्सिजन ऍटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन किती पर्सेंट आहे? तर 21% ऑफ ऑक्सिजन. इट इज प्रेझेंट इन हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. म्हणजे तो हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटरमध्ये पण प्रेझेंट आहे, एअरमध्ये ऍटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे. Circulation and recycle of oxygen within the biosphere is called oxygen cycle. This cycle too includes both biotic and abiotic components. Oxygen is continuously produced as well as it is used up in the atmosphere. The oxygen is highly reactive and it is readily react with other element and compounds. As oxygen is found in various forms like molecular oxygen O2, वॉटर मध्ये ऑक्सिजन असणार आहे प्रेझेंट, कार्बन डायऑक्साइड मध्ये आहे प्रेझेंट, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये सुद्धा ऑक्सिजन प्रेझेंट आहे. मग द ऑक्सिजन सायकल इन द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. कारण ऑक्सिजन हा ऑक्सिजन मॉलिक्युलर फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, वॉटर मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे कंपाऊंड फॉर्म मध्ये आहे. वॉटर, कार्बन डायऑक्साइड, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये तो प्रेझेंट आहे. म्हणून त्याचं जे काही सायकल असणार आहे ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स असणार आहे ते. मग ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस whereas it is used up in process like. आता ऑक्सिजन फक्त एका प्रोसेसमध्ये तो ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो आणि ती कोणती प्रोसेस आहे? फोटोसिंथेसिस. आणि यूज कोणत्या कोणत्या प्रोसेसमध्ये केला जातो? रेस्पिरेशन प्रोसेस, कंबशन प्रोसेस, डिकम्पोजिशन प्रोसेस, कोरोजन, रस्टिंग या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन यूज केला जात असतो. त्याच्यानंतर तुम्हाला आता ऑक्सिजन, त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं सायकल आहे? नायट्रोजन सायकल. इथं कोणतं सायकल दाखवलेलं आहे? नायट्रोजन सायकल. आता ऍटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन किती आहे? 78% आहे. मग तो डायरेक्ट नायट्रोजन प्लांट्स यूज करतात का? नाही. डायरेक्ट नायट्रोजन ऍटमॉस्फिअर मधला प्लांट यूज करत नाहीत. आता नायट्रोजन हा सुद्धा ऍनिमल्सला कुणापासून जाणार आहे? तर थ्रू प्लांट्स मिळणार आहे. मग पहिल्यांदा तो जो काही ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा सॉइल मध्ये प्रेझेंट असलेला नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्शन नायट्रेट आणि नायट्राइट्स मध्ये केलं जातं. आणि ते करणारे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात किंवा काही नॅचरल प्रोसेस जे आहे, लाइटनिंग ज्या वेळेला कॉज होतात, थंडर शॉर, लाइटनिंग कॉज होतात, त्यावेळेस ऍटमॉस्फिअर मधल्या नायट्रोजनचं कन्व्हर्शन नायट्रेट्स मध्ये होणार आहे, नायट्राइट्स मध्ये होणार आहेत आणि ते सॉइल मध्ये मिक्स केले जाणार आहेत. त्याचबरोबर आणि मग तो नायट्रेट्स जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्सनं कन्व्हर्ट केलेले नायट्रोजनचं कन्व्हर्शन नायट्रेट नायट्राइट्स मध्ये केलेलं असेल ते प्लांट्स काय करणार आहेत? ऍज अ मिनरल ऍब्सॉर्ब करणार आहेत. प्लांट्स मधून ऍनिमल्स कडे जाणार आहेत. आता जे काही टॉक्सिक म्हणजे नको असलेले वेस्ट सबस्टन्सेस जे असतात ते नायट्रोजनस वेस्ट सबस्टन्सेस इलिमिनेट केले जाणार आहेत बॉडीमधून आणि पुन्हा त्यांचं डिकम्पोजिशन होऊन त्याच्यात म्हणजे बॅक्टेरिया थ्रू त्यांचं डिकम्पोजिशन होणार आहे. मग तिथे नायट्रेट्स म्हणजे हे पुन्हा सॉइल मध्ये मिक्स केले जाणार किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केले जाणार आहे. मग 78% ऑफ नायट्रोजन ऍटमॉस्फिअर मध्ये आहे. इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ सायकल of nature, the circulation and recycle of nitrogen gas into the form of different compounds through various biotic and abiotic process in the nature is called as nitrogen cycle. मग आता सर्क्युलेशन आणि रिसायकल ऑफ नायट्रोजन गॅस in the form of different compounds through various biotic and abiotic processes is in nature is called as nitrogen cycle. आता याच्यामध्ये an organic participate all organisms participate in the nitrogen cycle. It is an important component of proteins
अँड न्यूक्लिक ऍसिड, जे काही प्रोटीन्स आहेत आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असलेले न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, RNA, DNA यांचा एक कंपोनंट, मेन कंपोनंट कोणता असणार आहे? नायट्रोजन असणार आहे. ॲज कम्पेअर्ड फॉर other elements, it is inactive and does not easily combine with other elements. नायट्रोजन हा इनर्ट आहे, इनऍक्टिव्ह आहे. तो इतर जसा ऑक्सिजन रिॲक्टिव्ह आहे तसा नायट्रोजन रिॲक्टिव्ह नाही. इट इज इनऍक्टिव्ह अँड इट डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅनॉट यूज फ्री फ्रॉम फॉर्म ऑफ नायट्रोजन. कितीतरी ऑर्गॅनिझम फ्री फॉर्म नायट्रोजनचा यूज करू शकत नाहीत. याच्यात इम्पॉर्टंट प्रोसेस कोणत्या आहेत नायट्रोजन सायकल मध्ये येणाऱ्या? तर नायट्रोजन फिक्सेशन, कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. मग नायट्रोजन फिक्सेशन करणारे ॲटमॉस्फेरिक प्रोसेस आहेत, इंडस्ट्रियल प्रोसेस आहेत, बायोलॉजिकल प्रोसेसेस आहेत. त्याच्यानंतर एमिनोफिकेशन, release of ammonia through decomposition of dead bodies and excretory waste of organisms. त्याच्यानंतर nitrification, conversion of ammonia into nitrate and then nitrite and then into nitrate. आणि denitrification याच्यामध्ये कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इंटू गॅशियस नायट्रोजन. नायट्रोजन कंपाऊंड्स पासून म्हणजे नायट्रेट आणि नायट्राइटचं पुन्हा कन्व्हर्शन कशात करायचं? नायट्रोजन. त्याला काय म्हटलेलं आहे? डिनायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय? तर याच्यामध्ये अमोनियाचं कन्व्हर्शन नायट्रेट आणि नायट्राइट्स मध्ये होणार आहे. आता ह्या प्रोसेस आहेत, इम्पॉर्टंट प्रोसेस इन नायट्रोजन सायकल कोणत्या आहेत? तर या 4 आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज आहे, तो मी पाठवल्यानंतर तुम्ही तो लिहायचा आहे.